साधारण आता सीईटीच्या परीक्षेला 10 ते 15 दिवस राहिलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर या स्टेजला असेल तर ती आहे रिव्हिजन. कारण जे आपण मागच्या 6 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात अभ्यास केला ते आपल्या डोक्यात असला पाहिजे आणि त्या 3 तासामध्ये त्या पेपरमध्ये तो जसाचा तसा उतरला पाहिजे विदाउट सिंगल मार्क फॉरगेटिंग की सर हे आठवलं नाही, ते आठवलं नाही, सगळं आठवायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला रिव्हिजन टेक्निक बेस्ट पाहिजे, बेस्ट. आणि ती बेस्ट टेक्निक आज मी तुमच्या सोबत डिस्कस करणार आहे. एकदम लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिले आता आपण रिव्हिजन कशी करतो. बहुतेक विद्यार्थी जे आहेत ते काय करतात, ते एक अशी फॉर्म्युला शीट बनवतात. त्यांच्याकडे फॉर्म्युला शीट आहे. हे अल्टरनेटिंग करंटची सपोज फॉर्म्युला शीट आहे माझ्याकडे, काही फॉर्म्युले आहे त्याच्यात. तर मी बघतो हा चला सर ऍव्हरेजचा हा फॉर्म्युला आहे, व्होल्टेज ऍव्हरेज, करंट ऍव्हरेज, आरएमएसचा हा फॉर्म्युला आहे, ही करंटची इक्वेशन, ही व्होल्टेजची इक्वेशन. हे जे आपण करतोय ना, परत इथे रेझोनन्स आहे, क्वालिटी फॅक्टर आहे, फॉर्म्युले सगळेच बरं का, काही प्रॉब्लेम नाही. बट सगळ्यात मोठा इश्यू हा आहे इथे की या टेक्निकनी आपण जे फॉर्म्युला शीट बनवली आहे त्याला नुसतं वाचलं ना जर आपण, तर आपण रिकॉल करत नाहीये. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण रिव्हिजन का करतो. रिव्हिजन यासाठी करतो कारण आपण गोष्टी विसरतो. फॉरगेट, आपल्याला गोष्टी विसरायच्या आहे. मग फॉरगेट करायला आपल्याला काय पाहिजे, सर विसरायला नको म्हणून आपल्याला रिकॉल करावं लागेल, रिकॉल. आणि मी रिकॉल करतोय काही तर बिलकुल करत नाही, थोडी ना रिकॉल करतोय, जे आहे ते वाचतोय. रिकॉलिंग तेव्हा असतं जेव्हा तुम्ही आपल्या मेंदूला कष्ट देतात. शेवटी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये रिकॉलिंग करावं लागणार आहे. ठीक आहे, मग दिस इज अ रॉंग मेथड. मग सर राईट मेथड काय, सांगतो राईट मेथड काय. सगळ्यात पहिले बाळा तुझ्याकडे असली पाहिजे चेकलिस्ट, है ना. 2 प्रकारच्या चेकलिस्ट तुम्ही मेंटेन करा. एक मला पाहिजे तुझ्याकडनं चॅप्टर वाईज म्हणजे आपल्या फिजिक्सला 12वीला 16 चॅप्टर्स आहेत, ठीक आहे ना, 11वीला 9 चॅप्टर्स आहेत. तर तुम्ही जे पण चॅप्टर्स केले असतील, जे सोडले असतील त्याची लिस्ट. ठीक, मग चॅप्टर वाईज जी आपल्याकडे चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये कुठला चॅप्टर चांगला झाला याच्यामध्ये पण स्ट्रॉंग चॅप्टर, वीक चॅप्टर असं त्या चॅप्टर समोर लिहा. आणि जो वीक चॅप्टर असेल त्याला तुम्हाला पहिले प्रायोरिटाईज करायचंय. जेव्हा जेव्हा आपल्याकडे चेकलिस्ट असते ना तेव्हा कुठल्या गोष्टी सुटत नाही. कारण आता कसं आहे, परीक्षेला कमी दिवस राहिलेत. एखादा चॅप्टर अरे बापरे तो तर राहिलाच रिव्हिजन करायचा, असं व्हायला नको, असं बिलकुल व्हायला नको. म्हणून तुमच्या डोळ्यासमोर गोष्टी असल्या पाहिजे. ठीक आहे ना. जसं विमान टेक ऑफ जेव्हा करतं ना तेव्हा चेकलिस्ट असते. अच्छा ठीक आहे, हे काम झालं का, ते काम झालं का, ते काम झालं का, सगळ्या सेफ्टी गाईडलाईन्स फॉलो केल्या का, सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना, आता टेक ऑफ करतो. त्याच पद्धतीने तुम्हाला हे मेंटेन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला टॉपिक वाईज चेकलिस्ट पाहिजे. इथं झाली चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज. जसं माझ्याकडे अल्टरनेटिंग करंटचा चॅप्टर आहे, ठीक आहे सर आहे, तर अल्टरनेटिंग करंट मध्ये चेकलिस्ट म्हणजे पूर्ण हे नाही, काय म्हणतात ते पूर्ण फॉर्म्युला लिहायचे तसं नाही, फक्त बेसिक लिहायचं. अच्छा एसीची इक्वेशन आहे, अल्टरनेटिंग करंटची इक्वेशन आहे माझ्याकडे. तर मग अल्टरनेटिंग करंटची जर माझ्याकडे इक्वेशन असेल तर त्याच्यानंतर मग आरएमएसचा कन्सेप्ट आहे, मग ऍव्हरेज आहे, मग रेजिस्टर आहे, मग रिएक्टन्स आहे, फेज अँगल आहे, एसी ओम लॉ. तर मी फक्त सब टॉपिक्स लिहिलेत, सब टॉपिक्स. मग यांनी कसं करायचं, रिकॉल. एक पहिली टेक्निक आहे की डायरेक्ट रिकॉलिंग. कसं सर, जसं मी एसी इक्वेशन बेसिक्स आहे, मी फॉर्म्युला शीट वगैरे वर नाही जाणार, बिलकुल नाही. फक्त मी काय करेल, डोळे बंद करेल आणि मग विचार करेल किंवा पेपरवर लिहिल. अच्छा एसी बेसिक्स मध्ये करंटची इक्वेशन असते I = I0 sin ओमेगा टी. ठीक आहे सर, ठीक आहे. मग सर I0 काय, हा पीक व्हॅल्यू आहे. अच्छा ओमेगा काय, ओमेगा फ्रिक्वेन्सी आहे. एकदम बरोबर आहे. अच्छा मग याच्या 2 कन्सेप्ट असतात, आरएमएस करंट असतो आणि ऍव्हरेज करंट असतो. अच्छा म्हणजे फक्त आरएमएस, मग आरएमएस किती असतो, I0/√2 सायनोसॉइडलला, बरोबर आहे. मग ऍव्हरेज, अच्छा ऍव्हरेज फुल सायकल साठी ऍव्हरेज 0 असतो, हाफ सायकल साठी किती असतो, तर 2V0/π किंवा 2I0/π. तुम्हाला कळतंय मी काय करतोय, मी रिकॉल करतोय, रिकॉल. ठीक आहे ना, रिकॉल करतोय. अच्छा रेजिस्टर आहे, रेजिस्टरचं काय, रेजिस्टर आणि जो आपला व्होल्टेज करंट मध्ये फेज डिफरन्स किती असतो, 0 असतो. अच्छा सर इंडक्टर मध्ये कोण लीड करतं, अच्छा व्होल्टेज लीड करतं सर. कॅपॅसिटर मध्ये कोण करतं, तर करंट लीड करतो सर. कॅपॅसिटरचा रिएक्टन्स काय, हे सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. आणि मग काही गोष्टी तुम्ही विसराल, काही गोष्टी विसराल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपॅसिटरचा एखादा फॉर्म्युला विसरला तर आता जा त्या फॉर्म्युला लिस्टमध्ये, जी फॉर्म्युला लिस्ट आहे ना, आता जा ते जो मी जे विसरले ना ते एकदा बघून घ्या फक्त, बस झालं. ठीक आहे, कळालं. असं तुम्हाला पूर्ण सगळ्या काय म्हणतात त्याला चॅप्टरसाठी करायचंय. दिस इज अ व्हेरी पॉवरफुल मेथड. याने तुमचा वेळ वाचेल आणि ऍक्टिव्ह रिकॉलिंग होईल. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अर्धा तासात 2-3 चॅप्टर आरामात, 2 चॅप्टर तर निपटवू शकता आरामात.
45 मिनिट्स लागतील, पण 2 चॅप्टर्स होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. एक ही मेथड झाली. दुसरी मेथड काय, एक तर झालं असं रिकॉलिंग केलं. दुसरं काय ना, दुसरं मी अजून एक सजेस्ट करेल तुम्हाला, की तुम्ही कुठल्या तरी सोर्स मधून क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील, केलेत सर, जास्त नवीन क्वेश्चन्स करू नका. आता शेवटी काही जास्त नवीन गोष्टी करायच्या गरज नाही. तर तुम्ही काय करायचं, फॉर एक्झाम्पल मी तसं रिकॉल नाही करणार. मी काय केलं, मी बघा हा क्वेश्चन घेतलाय, इथे काय विचारलंय, मॅक्सिमम करंट विचारलाय. अच्छा, मॅक्सिमम करंट विचारलंय, मॅक्सिमम करंट म्हणजे पीक करंट विचारलंय. ठीक आहे, मग मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करेल. म्हणजे या क्वेश्चन सॉल्व्ह करताना मला रिकॉलिंग करावं लागेल ना, मला हे बघावं लागेल ना, की जर हे माझ्याकडे ही पीक व्हॅल्यू आहे, ही जर ई नॉट आहे, हा जो ई नॉट पीक व्हॅल्यू आहे, डिवायडेड बाय मला या सर्किटचा जो रिएक्टन्स आहे किंवा इम्पेडन्स आहे 1/ω c करावं लागेल, तेव्हा माझा आन्सर येईल. म्हणजे बेसिकली मी काय करतोय, रिकॉल करतोय. मी तसा फॉर्म्युला न रिकॉल करता क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला रिकॉल केला. हे अजून पॉवरफुल मेथड आहे. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये काय ना, क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचा. क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही, आपल्याला वेळ लागतो. जस्ट तुमच्या डोक्यात ठेवा काय फॉर्म्युला वापरायचा, काय फॉर्म्युला वापरायचा. अच्छा, कळालं तुम्हाला, हे फॉर्म्युला वापरायचं झालं. दुसऱ्या क्वेश्चनला जा, मग नंतर सोल्युशन बघू शकता की खरंच तोच फॉर्म्युला वापरला होता की अजून काय होतं. तसं आहे बघा. आता इथे काय दिलंय, इथे दिलंय सर फेज अँगल. सो फेज अँगलचा मी फॉर्म्युला नाही आठवला, पण मला हा डेटा दिलाय ना. अच्छा, मला इंडक्टन्स दिलाय सर, मला कॅपॅसिटन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे, सगळं दिलंय. मग फेज काय, मी लगेच डोक्यात ठेवतो की फेज असतो XL - XC अपॉन R. एक नंबर, tan phi = XL - XC अपॉन R. मग हे जेव्हा तुम्हाला कळालं, तर मग या व्हॅल्यू पुट करायची गरज नाहीये, फक्त फॉर्म्युला रिकॉल करायचं. अच्छा सर, हा याच्यामध्ये काय दिले, याच्यामध्ये दिले अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू काय, कसली व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ, ईएमएफ ची व्हॅल्यू विचारली ई. तर तुम्हाला माहिती असेल की ई चा फॉर्म्युला किती असतो, तर ई चा फॉर्म्युला अशाच्या केसमध्ये असतो VR चा स्क्वेअर प्लस VL - VC चा स्क्वेअर. हे आपण एसी मध्ये केले, असं तुम्ही रिकॉल केलं. ठीक आहे, ते क्वेश्चनचे सेट तुम्ही मार्क करू शकता, क्वेश्चन नंबर मार्क करू शकता, तिथे करायचं. आणि सपोज तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये लिहायचे, फॉर एक्झाम्पल या क्वेश्चनच्या बाजूलाच मी हा फॉर्म्युला लिहून ठेवला. आणि मी चुकवलं होतं याच्यात, बरं का, चुकवलं होतं, पण बाजूला मी फॉर्म्युला लिहून ठेवला पेन्सिलनी. काय फॉर्म्युला लिहिला, की VR चा स्क्वेअर प्लस VL - VC चा स्क्वेअर याचा रूट. हे असं असतं, बस एवढं लिहिलं, बाकी काही करायचं नाही. आता जेव्हा क्वेश्चन मी हे रिवाइज करतोय, तर फॉर्म्युला लपवा, क्वेश्चन बघा, रिकॉल करा, आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला बघा. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड मेथड, की तुम्ही नोट्स मध्ये जास्त न जाता क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपले क्वेश्चन्स पण रिवाइज होतील. फक्त आपल्याला फॉर्म्युले रिवाइज नाही करायचे, आपल्याला क्वेश्चन्स आणि त्या क्वेश्चन्सच्या मिस्टेक पण रिवाइज करायच्या. तुमच्याकडे सेट ऑफ क्वेश्चन्स असले पाहिजे जे स्टार क्वेश्चन्स असतात. फॉर एक्झाम्पल मला हा क्वेश्चन नाही आला है ना, इथे पॉवर डिसिपेटेड मला नाही आला, तर मी याला स्टार मार्क करून ठेवेल आणि मी याला नंतर रिवाइज करेल. रिव्हिजन करताना पण मेंटली सॉल्व्ह करायचं. मेंटल सॉल्व्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट है ना. पेपरवर सॉल्व्ह करायला जास्त वेळ नाही, मेंटल सॉल्व्हिंग करत राहा. टेस्ट वगैरे देताय, बाकी करताय ते ठीक आहे, पण आता इथून करा इफेक्टिव्हली. ठीक आहे सर, ओके. काही थेरी क्वेश्चन्स असतात, काही थेरी क्वेश्चन्स मी काढून ठेवतो माझ्यासाठी है ना. जसं चॅप्टर आहे त्याच्यावर काही थेरी क्वेश्चन्स मार्क करायचे. जसं मला LC पॅरलल रेझोनन्स आहे, ठीक आहे ना, LC पॅरलल रेझोनन्स आहे, ते आता मला रिकॉल करायचंय. मला सपोज नाही करायचं रिकॉल, मी क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला त्याचा है ना. काय विचारले, अच्छा इम्पेडन्स मिनिमम असतो, पॅरलल मध्ये इम्पेडन्स मिनिमम असतो, बिलकुल नाही, मी इम्पेडन्स मॅक्सिमम असतो. तर मला रिकॉल झालं, क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये रिकॉल झालं. नॉट नेसेसरी तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचायचंय, तुम्ही हे स्टेटमेंट वाचून रिकॉल करा, त्याला व्हेरीफाय करा तुमच्या डोक्यात. अलग लक्षात, आन्सर पाठ करायचं नाही, थोडं लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करा. त्याच्यानंतर बघा, रेझोनन्स डज नॉट अकर व्हेन XL = XC. बिलकुल नाही, रेझोनन्सची तर हीच कंडिशन आहे. म्हणजे मला अजून गोष्टी कळायला त्याच्यात. क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने काय होतं, जो एक पॉइंट आपण असतो ना, त्या पॉइंटच्या अजून आतमध्ये जातो आपण, आणि त्या फॉर्म मध्ये आतमध्ये जातो की जिथून क्वेश्चन विचारतात. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड मेथड. पण जर नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतील तर तुम्ही त्या फॉर्म्युला शीट मध्ये जाऊ शकता. फक्त जे बघा कसं असतं, माझ्याकडे जर मी 50 क्वेश्चन आहे सपोज, 50 क्वेश्चन पैकी ना 10च प्रश्न असे असतात, 10 क्वेश्चन्स आर देअर, मॅक्सिमम 10 to 15 क्वेश्चन्स, जिथून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. नाही तर मोर ऑर लेस रिपीटेड असतात, तिथे फॉर्म्युले वगैरे रिपीटेड असतात. तुम्हाला काय करायचंय, या 50 पैकी फक्त हे 10 to 15 क्वेश्चन्स रिवाइज करायचे. कळते का मी तुम्हाला काय म्हणतोय? इफेक्टिव्ह रिव्हिजन पाहिजे, सिलेक्टेड क्वेश्चन्स जे तुम्हाला चांगले रिव्हिजन देऊ शकतील. ठीक आहे, तर हे झालं. पहिले काय सांगितलं सरांनी, चेकलिस्ट बनवायची चॅप्टर वाईज, त्याच्यानंतर टॉपिक वाईज, त्याच्यानंतर क्वेश्चन्सचा कसा वापर करायचा, काही स्पेशल क्वेश्चन्स असले पाहिजे सर आमच्याकडे, आणि काही जनरल क्वेश्चन्स ज्यांनी आम्ही रिवाइज करू शकतो फॉर्म्युले. बघा इथे पण तुम्ही लक्ष द्या, मी वेगवेगळे क्वेश्चन घेतले इथे. कुठल्या इयरचं ते महत्वाचं नाही, पण इथून माझा ईएमएफचा फॉर्म्युला आला, इथून एक ईएमएफचा, इथून फेजवाला फॉर्म्युला आला, इथून पॉवरवाला फॉर्म्युला आला. तर असं वेगवेगळ्या कन्सेप्टसाठी, फॉर्म्युल्यासाठी मी क्वेश्चन काढून ठेवले. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, जेव्हा तुम्ही बेटा 5 तारखेच्या नंतर जाल, 5 ठीक आहे ना,
3 ते 5 एप्रिलच्या नंतर जेव्हा जाऊ आपण प्लस, तेव्हा कुठलीच नवीन गोष्ट तुम्हाला करायची नाहीये. नो न्यू इन्फॉर्मेशन, बिलकुल नाही. कुठल्याही नवीन पद्धतीची इन्फॉर्मेशन, मग ती किती चांगली असू द्या, किती भारी असू द्या, किती त्याच्यातून प्रश्न काय येईना, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. कारण आपल्याला माइंडला रिलॅक्स करायला वेळ द्यायचा आहे आता. ठीक आहे ना. आता हळूहळू आहे ना, तुम्ही काय करा, फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही सिरियसली प्लॅन करताय ना, तर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन ती कमी करायचं आणि रिटेन्शन वाढवायचा प्रयत्न करायचा. रिटेन्शन म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय ना, आता गोष्टी ना सोबत घ्यायच्या आहेत तुम्हाला. नवीन गोष्टी करण्याचा जास्त वेळ नाही आपल्याकडे आता. तर ज्या आपण केल्यात ना, त्याला आपण एका जागेवर घ्यायचंय. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायोलॉजी असेल. आलं लक्षात तुम्हाला? येस सर. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर काम होईल. आणि रिव्हिजनला नेग्लेक्ट न करता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं करा. विसरणार नाही तुम्ही. का नाही विसरणार? कारण तुम्ही रिव्हिजन कसं करताय, तुम्ही आठवून करताय, तर विसरत नाही, बिलकुल विसरत नाही. मला सर विसरल्यासारखं वाटतंय, मला कॉन्फिडन्स येत नाही. दॅट इज द वे. अच्छा, एक शेवटची गोष्ट सांगतो. काय सर? तुम्हाला जर वाटत असेल की सर ही जी चेकलिस्ट आहे ना, ही आम्हाला बनवायला थोडी अवघड जाईल, तर तुम्ही एक काम करा, खाली चेकलिस्ट म्हणून असं मेन्शन करा. मी फिजिक्सचे पूर्ण 16 चॅप्टरची तुम्हाला चेकलिस्ट देईल, चॅप्टर वाईज. तुम्हाला म्हणजे काय करायचंय, त्या चेकलिस्ट मध्ये फक्त जाऊन टिक करायचंय, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मेंटल मॅपिंग करायचंय. बेटा अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.